नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. कोल्हापूर सांगली महामार्ग आणि कोल्हापूर इचलकरंजी मार्ग ज्या ठिकाणी एकमेकांना छेदतात त्या अतिक्रेतील इचलकरंजी फाटा एक्सेल बार परिसरात सध्या वाहतुकीची गंभीर कोंडी निर्माण झाली आहे. महामार्गावर वाढलेली वाहन संख्या आणि त्याचवेळी इचलकरंजीकडे वळणाऱ्या वाहनांचा मोठा ताण यामुळे या चौकात दररोज वाहतुकीचा खोळंबा होत आहे. सायंकाळच्या वेळी संजय घोडावत विद्यापीठाच्या स्कूल बसांचा महापूर वाहतूक कोंडी आणि अपघातात भर घालत असतो. या ठिकाणी आवश्यक त्या स्पीड ब्रेकर, दिशादर्शक फलक, रोड मार्किंग तसेच वाहतूक सिग्नलचा अभाव असल्याचे चित्र आहे. परिणामी दोन्ही बाजूंनी येणारी वाहने वेग कमी न करता चौक ओलांडत असल्याने अपघातांचा धोका वाढत आहे. सततच्या कोंडीमुळे वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून या ठिकाणी वारंवार अपघात घडत असल्याची घटना समोर येत आहे. विशेषतः संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या सायंकाळच्या शाळा सुटण्याच्या वेळेत या मार्गावर स्कूल बस, खासगी वाहने आणि अवजड वाहनांची एकाच वेळी गर्दी होत असल्याने वाहतुकीची कोंडी अधिक तीव्र होत असल्याचे स्थानिक नागरिक व वाहन चालक सांगतात. या वेळेत काही वेळा दोन्ही बाजूंनी वाहनांची लांबच लांब रांग लागत असल्याचे चित्र पाहायला मिळते. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार योग्य वाहतूक नियोजनाअभावी या चौकात अपघातांचे प्रमाण वाढले असून काही घटनांमध्ये गंभीर दुखापतींसह जीवितहानी झाल्याची माहिती आहे. त्यामुळे या ठिकाणी तातडीने वाहतूक नियमन आवश्यक ते स्पीड ब्रेकर, स्पष्ट रोड मार्किंग, दिशादर्शक फलक तसेच वाहतूक पोलीस किंवा सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या गंभीर समस्येकडे स्थानिक आमदार, खासदार तसेच संबंधित यंत्रणांनी तातडीने लक्ष घालावे आणि इचलकरंजी फाटा हा सुरक्षित वाहतूक कोंडीमुक्त, अपघातमुक्त व्हावा. या ठिकाणच्या कोंडीवर कोणाचे तरी नियंत्रण असणे गरजेचे बनले आहे. कोणीच जर लक्ष नाही दिलं तर भविष्यात अपघातांची मालिका सुरू राहून अनेकांचे जीव जातील तर अनेकांना कायमस्वरूपी अपंगत्व येईल. याला कोण जबाबदार असणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. स्थानिक नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असून याचा जास्तीत जास्त फटका संजय घोडावत विद्यापीठांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही बसत आहे.